अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. नाझरीन, आपण बघत आहोत लोक कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाझरीन, आपण हे आपल्या चॅनलच्या मार्फत सदा जे हे समाजाशी मुंसलिक जो तकलीफ हो जो प्रॉब्लेम जो मसाइलांत आपल्या सामने हाणत असता आणि आपण समाजाची आवाज बनण्याची कोशिश करता. आज ऐसोच एक मुद्दो आहे आणि तो अहम आणि जरुरी मुद्दो तुम्ही आपल्या ह्या स्क्रीनवर बॅकग्राऊंडला बघू शकता की ह्यो कचऱ्याचो ढीग. ही जो कचऱ्याचो ढीग बघता तो काय आपण खच्या डम्पिंग ग्राउंडवर उभी नाही आहोत, आपण एक मोक्याच्या जाग्यावर उभी आहोत. जो जागो आहे आपल्या भोसत्या जलाशय मोहल्ल्याला लागून जगबुडी नदीच्या ब्रिजच्या दोन्ही साईडला. ह्यो कचऱ्याचो ढीग बघून तुम्हाला असं वाटेल की खचा ही डम्पिंग ग्राउंड आहे, पण ही डम्पिंग ग्राउंड नाही, ही मेन राहदारी आहे. हातं लोक राहतात, हातं ही रेसिडेन्शियल एरिया आहे आणि संगात हातं सामनाच्या बाजूला बघलाव तर आपला मुकादम हायस्कूल आहे, इकडं बॅक साईडला बघलाव तर आपली जिल्हा परिषदची शाळा आहे. आणि हातनं हजारो लोक रोजाना प्रवास करतात आणि दुर्गंध इतकी फैललेली की हातनं पास होणं लोकांना मुश्किल होतं. आणि ह्या कचऱ्यामुळं आणि हे पावसाचं दिवस असल्यामुळं किती रोग पसरते ह्याचो शायद अंदाज शासनाला नाही. आता गेल्या 2 महिन्यापासून आपल्या भोसत्या ग्रामपंचायतची बोलतात कचऱ्याची गाडी बिघडलेली आहे. एक कोकण रेल्वेसुद्धा बिघडली तर अर्ध्या तासात, 1 तासात, 2 तासात किंवा 4 तासात त्याचं तो जे हे सोल्युशन काढलं जातं. मी ही आपली एक कचऱ्याची गाडी एवढी काय इम्पॉर्टंट आहे ती गेल्या 2 महिन्याकैनं जे हे रिपेअर नाही झालेली आहे ऐसो सवाल जनतातला पैदा होते. आज आपल्यासोबत काही ह्याचे रहिवासी लोकांनी आणि हातनं प्रवास करणाऱ्या लोकांनी आपलं विचार मांडले ना पेश आहे ह्यो आजचो रिपोर्ट. आशा करूया की शासनाला ग्रामपंचायतला जाग येईल आणि जल्दीत जल्दी ह्या कचऱ्याचा तो निवारो करतील. हे बघा, आणखी आमच्या भोसल्या जलाशय मूल्याचं रहिवाशी आणि ही बालक्या नन्या मुन्या पोराला घेऊन हातनं सफर करतात आणि ह्यो कचऱ्याचो ढीग. काय बोलाल ह्याबद्दल? 2 महिने झाले कचरा असंच पडलेला आहे, वास घेवत नाही. लहान लहान पोरांना वासाने एकदम बिमार पडतात पोरा. आपल्या ग्रामपंचायत पण काही ध्यान देत नाही ना, त्यांची गाडी येते. 2-3 महिने झाले गाडीच नाही ग्रामपंचायतची. ही कचरा लोक हातात रस्त्यात टाकतात आणि मग ही अशी हालत होते की लहान लहान पोरं शीक पडतात. त्याचा काहीतरी हल काढा, नाही तर लोकांना जमा करून आता ग्रामपंचायत आपल्या पंचायत समितीला जाऊनच सांगायला लागेल सगळं. लोक पण एकदम म्हणजे ही जाईल की कचरा टाकायचा मग लोक येऊन आता रस्त्यात टाकतात. कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल थँक्यू. आजचं एक रहिवासी आणि माझे भाऊ, माझे जवळचे मित्र अजितभाई, काय बोलाल ह्या कंडिशनबद्दल? काय आहे तर माणसाला तकलीफ व्हायला लागली आहे. जाता येताना लोक नाक बंद करून जातात, इतकी तकलीफ. म्हणजे कचऱ्याचं साम्राज्य एकदम झळलेलं आहे. त्याच्यामुळे जरा ती उचलली नसतील तर बरा झालेला असता. खूप तकलीफ आहे त्याच्यापासून जाणारा येणाऱ्याला, काय सगळ्याला. आणि बघा आता तीच असल्यामुळे काय रोगराईलाही आमंत्रण आहे, थोडक्यात म्हणता येणार नाही. बरोबर. अशी बात. आणि आता ही बघा एक 50 मीटरच्या अंतरावर आपली मुकादम हायस्कूल आहे. शेकडो मुलं हातनं रस्त्याने येतात जातात, पण ह्याचे कोण लक्ष देणार हातं दिसही नाही. आणखी एक रहिवासी आपल्यासोबत आहात. क्या बोलेंगे इस बारे में, ये हालत के बारे में? यहाँ पर पिछले 2 महीने से कचरा पड़ा हुआ है. कभी ऐसा होता है कि बारिश की वजह से ये कचरा रोड पे आ जाता है और गाड़ी स्लिप होकर सीधा आदमी गिर जाता है. 2-3 मरतबा ऐसा हो चुका है कि बाइक जो है वो गाड़ी से इस पे से स्लिप होती है और यहाँ पर रास्ते में पूरा उतार है, पूरा कचरा रोड के ऊपर आता है. तो इसके ऊपर ध्यान देना चाहिए. लोगों की जान का जोखम बनता है, लोगों की जान के ऊपर आता है, तो इस पर ध्यान देना चाहिए. कोकणी न्यूज से बात की इसलिए आपका बहुत बहुत शुक्रिया. आपल्यासोबत आहात आता एक काँग्रेसचं कार्यकर्ता नासिर भाई. ह्या कंडिशनबद्दल काय बोलाल का की तुमचं घर आता नजीकच आहे? हो, आमचं जलालच्या मूल्या आम्ही टॅक्स भरताव, सगळं काही करताव. आणि आज ग्रामपंचायत बघा ही 2 महिने झालं इतकी घाण आहे आता पडलेली, वास मारते आणि कुत्र्या येतात तिनातलं खातात आणि मग ती फिसलतात. कुत्र्यांचा पण प्रॉब्लेम होतं, मग आपल्या पोरांना चावतात येतात. मग आता ह्यांची दखल कोण घेईल?
मग आम्ही ग्रामपंचायतला विचारतो की जर आम्ही टॅक्स भरतो सर्व काय करतो मग तुम्हाला काही दिसत नाही येता जाता रस्त्यातला किती घाण पडलेली आहे याची दखल घ्या आणि काहीतरी दाखवा काम करून इथं साफसफाई आपण स्वच्छता अभियान निभवत आहोत मग ह्याच्यावरती लक्ष कोण देईल ह्याचं काहीतरी विल्हेवाट लावा आणि हीच मग गणपुरी नदीत जातं आणि गणपुरी नदी गेलं थट्ट पण घाण होतं आणि जर तुमच्यानी नाही होत असेल तर आम्ही काँग्रेस पक्षांनी आम्ही उपोषणला बसू जर तुमच्यानी नाही होत असला तर त्याचं लवकरात लवकर काहीतरी सक्षमक्ष लावा. कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल नासिरभाई आपला शुक्रिया. आपल्यासोबत आहात जवळच राहणार आहात रहिवासी मनसूरभाई नालबन आणि मनियार साहेब, काय बोलाल? म्हणजे आता हे येणं जाण्याच्या रस्त्याच्या बाजूला कचरो टाकतात एक भोसत्यावर हे ग्रामपंचायत हे लक्ष का नाही देत. आज एक महिनोभर येताना जाताना पुलावरनं वास येते कैसा रियाचा आणि कैसा काय हे शाळेतल्या पोरांना तकलीफ होते. शाळेच्या पोरांना मुकादम हायस्कूलला जाताना तकलीफ होते. सुबोला शाळा असते. हे बघा आता ह्याची ही नाही हे आता ह्या बाईने इथं हे कचरा टाकलेला आहे. ही कशामुळं ही मजबूर होतात माणसा की पंचायतची गाडी नाही. हां पंचायतची गाडी नाही हे आणि सुबोला उठल्याबरोबर नुसतं कचराच बघायला होतंय. हां कैसा जायचा आणि कैसा यायचा आहे. मग आता उभा पण आम्हाला रेवा माणसापेक्षा पोरांना तकलीफ होतंय. वास घेताना लक्ष घ्यावा. तर नाजरीन ही होती आजची अहम आणि ज़रूरी खबर. आम्ही आपल्या ह्या कोकणी न्यूजच्या जरिये कोशिश करता हूँ की आम्ही जनताचं मसाईल शासनासामनं हाडून ठेवायची कोशिश करता हूँ. तेव्हा त्यातल्यान तुमचो साथ पाहिजे. साथ ऐसो की आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल जास्तीत जास्ती तादादला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या सबस्क्राईब करणारी लाईक करणारी आम्हाला हिम्मत आणि हौसलो मिळतं. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन बात खबरच्या संघात. अल्लाह हाफिज.